नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी हिमांशु पाटील अश्वमेध अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत करतो। आज आपण मॅथ्सच्या आपल्या क्वेश्चनचं एक्सप्लेनेशन घेणार की जी आपली चौथी टेस्ट झालेली आहे। मग आता त्या चौथ्या टेस्टमध्ये आपले मॅथ्सचे एकूण 13 प्रश्न होते। त्या 13 प्रश्नांची सुरुवात आपण करणार आहोत। पहिला प्रश्न बघा, एका समभुज चौकोनाचे क्षेत्रफळ किती दिलेले आहे? 990 चौरस किमी चौरस मीटर आहे। त्याच्या एका कर्णाची लांबी 36 सेंटीमीटर असल्यास काय? एका कर्णाची लांबी 36 सेंटीमीटर असल्यास दुसऱ्या कर्णाची लांबी काढा। अशा ठिकाणी एक फॉर्म्युला वापरायचा असतो आपल्याला। क्षेत्रफळ बरोबर 1/2 पहिला कर्ण गुणिले दुसरा कर्ण। आता या ठिकाणी आपल्याला क्षेत्रफळ दिलेले आहे 990 बरोबर 1/2 गुणिले पहिला कर्ण किती बघा, इथे प्रश्नामध्ये दिलेला आहे 36 म्हणून इथे घेतले 36 आणि दुसरा कर्ण x मानला की जो काढायचा आहे। बे का बे इथे आले 18 कारण 18 दुने 36 येतात। हे 18 गुणिले इकडे झाल्यावर झाले भागिले, म्हणजे 990 भागिले 18 बरोबर x। 18 × 18 18 पंचे 90 उरले 9 पुन्हा झाले 90 18 पंचे 90 म्हणजेच x बरोबर किती आले 55। युनिट कशामध्ये? सेंटीमीटर मध्ये, म्हणून इथे पण काय केलेलं आहे सेंटीमीटर दिलेलं आहे। मग आता या ठिकाणी काय झालेलं आहे, हे काय आलं उत्तर 55 सेंटीमीटर मध्ये आलेलं आहे। ऑप्शन नंबर किती येतो? ऑप्शन नंबर 1 काय येतो आपला बरोबर येणार आहे। क्लिअर? आता या ठिकाणी आपण दुसऱ्या प्रश्नाकडे जाणार आहे। एका रकमेची बघा काय सांगितलेले आहे, एका रकमेची 5 वर्षांची रास 11,600 रुपये होती। किती? 11,600 व 7 वर्षांची रास 1,340 होती, तर व्याजाचा दर किती हा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे। या ठिकाणी सर्वात पहिले आपल्याला मुद्दल काढायची असते, ते कसं काढायचं ते आपण बघणार। सर्वात पहिले 7 वर्षांचे व्याज किती दिलेले आहे 1340 त्याच्यामधून 5 वर्षांचं व्याज वजा केलं म्हणजे 11,600। या दोघांची वजाबाकी केल्यावर आपल्याला 2 वर्षांचं निव्वळ व्याज मिळणार। मग ते बघा कसं, 0 0 4 6 वरती 0 0 6 गेले म्हणजे 10 6 गेले उरले 4 हात चालला 1 आकारने झाले 12 13 12 गेले उरला 1 म्हणजे 1440 काय मिळालेले मला 2 वर्षांचं व्याज मिळाले। त्याला भागिले 2 केलं का मला 1 वर्षाचे व्याज मिळणार आहे। त्याच बरोबर त्याला गुणिले 5 केले का मला 5 वर्षाचे व्याज मिळेल। 5 का केले तर बघा 5 वर्षांची रास सांगितलेली म्हणून आपण 5 वर्षांचं व्याज काढून घ्यायचं। बे का बे बे 7 14 बरोबर आहे बे दुने 4 0 0 720 काय तर माझं 1 वर्षाचे व्याज आलं, त्याला गुणिले 5 केले तर बघा 0 0 5 दुने 10 हातचा आला 1 7 5 35 आणि किती झाले 36 रुपये काय मिळालेले मला 5 वर्षाचं काय मिळाले मला निव्वळ व्याज मिळालेले। आता या ठिकाणी मला रास दिलेली बघा, ही रास किती 11,600 याच्यामधून हे 3600 वजा केले तर मला काय मिळणार आहे, मला मुद्दल म्हणजेच पी मिळणार आहे। माझ्या या ठिकाणी 0 0 इथे पण 6 6 गेले उरले 0 8 3 गेले सॉरी 11 3 गेले उरले किती 8 किती आलेले 8000 काय मिळालेले मला पी म्हणजेच मुद्दल मिळालेली। आता सिंपल इंटरेस्टचा फॉर्म्युला बघा, सिंपल इंटरेस्टचा फॉर्म्युला काय सांगतो P × R × T डिवाइडेड बाय 100। या ठिकाणी सिंपल इंटरेस्ट एका वर्षाचं व्याज इतकं काढलं होतं, किती होतं 720 ते 720 मांडले। त्याच्यानंतर पुढे गेलो पी मुद्दल 8000 काढलेली तिथे मांडली। व्याजाचा दर काढायचा आहे भागिले 100। टी का नाही घेतला तर टी 1 वर्ष म्हणून घेतलेला नाही, 1 गुणाकारात असू द्या किंवा भागाकारात असू द्या किमतीत फरक पडत नाही। मग आता 0 0 0 0 गेले 80 आले 80 गुणिले इकडे आले साहजिकपणे भागिले होणारे सर इथे जरी कॅन्सल केले हा 0 गेला 8 1 8 8 9 72 म्हणजेच आर रेट ऑफ इंटरेस्ट किती मिळालेला आहे मला 9% मिळालेला आहे। किती टक्के मिळालेला आहे 9% मला मिळालेला आहे। 9% म्हणजे ऑप्शन नंबर किती येतो आपला 2 नंबरचा ऑप्शन काय येतो आपला बरोबर येणार आहे। पुढे गेलो बघा विद्यार्थी मित्रांनो, पुढचा प्रश्न सोडवू। सध्या अमोल व किशोर यांच्या वयाचे गुणोत्तर 5:7 दिलेला आहे। 7 वर्षांपूर्वी त्यांच्या वयाची बेरीज 46 वर्षे होती, तर 8 वर्षांनंतर त्यांच्या वयाची बेरीज किती हा काय झालेला प्रश्न झालेला। सोडवायची पद्धत एकदम सोपी। फरक बघा 7 वर्षांपूर्वी 8 वर्षांनंतर हे दोन फरक दिलेले बरोबर आहे, किती व्यक्तींचे 2 व्यक्तींचे, म्हणून मग बघा 7 आणि 8 या दोघांची बेरीज केली 7 आणि 8 किती होता रे 15 होता। व्यक्ती किती 2 15 गुणिले 2 केलं सर किती आले 30 आले 15 दुने किती आले 30, ते फक्त या 46 मध्ये ऍड करून द्या 30 + 46
बरोबर किती आले 76. हा काय झाला तुमचा शॉर्टकट झाला. ऑप्शन नंबर किती आहे 3 नंबरचं ऑप्शन तुमचं काय आलेलं आहे बरोबर आले. शॉर्टकट आहे. सरळ सरळ जर तुम्ही गेले असते x मानला असतं मग 5x 7x त्याच्यात परत 7 मिळवा किंवा किंवा त्याच्यामध्ये मायनस करा, मग त्या प्रकारे एकशा पद्धतीने सोडवलं असं खूप वेळ लागला असता. पण त्याच्यापेक्षा ही पद्धत सोपी. काय केलं 7 आणि 8 हे 2 वर्षांचा गॅप आला बरोबर आहे. त्यांची बेरीज केली 7 आणि 8 होता 15. 2 व्यक्ती असल्यामुळे गुणिले 2 केला. 3 व्यक्ती असते तर गुणिले 3 केले असतं. 4 व्यक्ती असते तर गुणिले 4 केले असते. या प्रकारे आपल्याला हा प्रश्न झालेला आहे सोडून. अत्यंत कमी वेळात हा प्रश्न सोडून झालेला आहे. फक्त काय शॉर्ट ट्रिक लक्षात राहिली पाहिजे. तोच वाढलेला किंवा वाचलेला वेळ जो आहे तो आपण या प्रश्नामध्ये वापरू शकतो. का तर इथे पर्याय नाही आपल्याला शॉर्टकट. या ठिकाणी आपल्याला ऑन द वे जी पद्धत आहे त्या पद्धतीने जाणे. कसं जायचंय 10 पैशाचे किती आहे 3 गुणोत्तर बरोबर आहे. म्हणून 10 गुणिले 3 किती आले 30 आले. x मानून घ्यायचं गुणोत्तर असल्यामुळे प्लस पुढे गेलो 20 पैसे. 20 पैशाचं गुणोत्तर किती आहे 2. 20 गुणिले 2 किती येतात 40. x मानून घेतले पुन्हा एकदा प्लस गेलो 25 आहे. 25 पैशाचे किती आहे 4 आहेत गुणोत्तर. 25 चोक 100 इकडे 100x मानले प्लस पुढे गेलो 50 पैसे आणि इथे किती गुणोत्तर 5. 50 गुणिले 5 किती आहेत 250. x बरोबर 29.40 रुपये. हे सगळे पैशांमध्ये म्हणून हे पण पैशांमध्ये केलं तर हिचं किती येते 2940 पैसे येतात. यात सर्वांची बेरीज करायची 250 आणि 100 350 350 आणि 40. 350 आणि 40 येतात 390. 390 मध्ये 30 मिळवले किती येतात 420 येतात. म्हणून 420 x आले बरोबर 2940. 420 तिकडे गेले x बरोबर 2940 भागिले किती आले 420. 0 0 कॅन्सल. 7 सकून 42. 7 ने भाग द्या बघा 7 चोक 28 उरला 1. 7 दुने 14 किती आले 42 आले. 6 1 6 6 7 42. याचा अर्थ x बरोबर किती मिळाला मला 7 मिळालेला आहे. प्रश्न किती विचारलेला 50 पैशांचे नाणे किती. 50 पैशांचं गुणोत्तर किती आहे 5. म्हणजे 7 गुणिले 5 केलं 7 5 किती आले राजांनो 35. याचा अर्थ 50 पैशांची किती कॉइन येणार आहे 35 कॉइन येणार आहे. म्हणजे ऑप्शन नंबर 1 आहे माझा बरोबर उत्तर आलेलं आहे. हे झालं आपला या प्रश्नाचं सोल्युशन. आता जाणार आहोत आपण पुढच्या प्रश्नाकडे. बघा हा प्रश्न काय सांगतो 6% तोट्याने एक मनुष्य कपडे विकत होता मात्र आता तो 8% नफ्याने कपडे विकतो. यामुळे त्याला पूर्वीपेक्षा किती रुपये जास्त मिळतात 2380 रुपये जास्त मिळतात. तर कपड्यांची खरेदी किंमत सांगा. हे सोडवण्यासाठी एकदम सोपं आहे. हा आणि हा फरक यांची बेरीज करायची. कारण एक नफ्याने विकतोय एक तोट्याने विकतोय यांच्यामधला फरकची काय करायची बेरीज करायची. दोन्ही नफ्याने विकत असते तर वजाबाकी केली असती. दोन्ही तोट्याने विकत असले तर वजाबाकी केली असती. पण या ठिकाणी एक नफ्याने विकतोय एक तोट्याने विकतोय म्हणून काय केली बेरीज केलेली. मग आता बघा 8 आणि 6 यांची बेरीज किती येते 14. 14% जर 2380 चा फरक पडतो तर 100% कितीचा फरक पडेल. म्हणजेच मला काय मिळणार आहे खरेदी किंमत मिळणार आहे. मग या ठिकाणी 2380 गुणिले 100 भागिले किती केले 14 केले. 14 ने भाग दिला 14 1 14 14 1 14 उरले किती 9 झाले 98. 14 7 98 0 0 17 170 गुणिले 100 म्हणजे किती आले आपले 70,000 रुपये. काय आलेले आपलं उत्तर आलेलं आहे. म्हणजे ऑप्शन नंबर काय आहे ए आपलं काय आलेलं आहे बरोबर आलेलं आहे. एकदम सोपं आहे. यानंतर आता पुढचा प्रश्न बघा काय सांगितलेले एका संख्येला 8 ने गुणाकार करायचा होता. ती संख्या मी समजा ती संख्या मानली 100. समजा संख्या काय मानू 100 मानू. याचा अर्थ बरोबर उत्तर काय येणार आहे गुणाकार करायचा होता 100 गुणिले 8 किती आला 800 आलेला आहे. पण चुकीने काय केलं गेलं भागाकार केला गेला. बघा इथे सांगितलेलं आहे चुकीने 8 ने भागाकार केला गेला. मग 100 ला 8 ने भागितल्यावर उत्तर किती येतं 12.5 येतं. मग आता काय दिलेलं आहे तर बरोबर उत्तर हे बरोबर उत्तर किती आहे 800. हे आल्यावर इक्वल टू चं साइन हा ही हे म्हणजे आल्यावर काय करतो आपण इक्वल टू चं साइन देतो. हे इक्वल टू साइन दिला. हे चुकीच्या उत्तराच्या म्हणजे 12.5 चाचीचे चालर गुणाकार किती टक्के आहे किती म्हणजे x टक्के विचार म्हणून भागिले 100. तिरकस गुणाकार केला 800 गुणिले 100. इथे 12.5 म्हणून 1 शून्य वाढवलं खाली डायरेक्ट 125 लिहिले.
पॉईंट कॅन्सल झाला आणि वरती एक शून्य वाढवला म्हणून इथे काय आलं x आलं. आता 25 ने भाग दिला, 25 पाचा 125, 25 चौक 100, शून्याशी शून्य. पुन्हा एकदा 5 ने भाग दिला, 5 8 40, इथे आले 80. मग आता सॉरी 80 ने फक्त 8 येणार आहे. मग आता बघा 8 आणि हे 8, 8 8 किती येतात 64 येतात आणि हे 2 शून्य म्हणजे उत्तर किती आलं 6400. काय आलेले माझं उत्तर आले, पण ते टक्क्यांमध्ये विचारलं म्हणून उत्तर आलं ऑप्शन नंबर बी 6800. काय येणार आहे टक्के येणार आहे. टक्क्याचं चिन्ह असल्यामुळे ते उत्तर काय आलेले बरोबर आलेले. आता पुढचं 94 नंबरचा प्रश्न, रेल्वेवरचा प्रश्न मित्रांनो. कसं सोडवायचं, 300 मीटर लांबीची रेल्वे पुलास 39 सेकंदात ओलांडते आणि सिग्नल खांबास 18 सेकंदात ओलांडते, तर पुलाची लांबी सांगा. सर्वात पहिले आपल्याला काय करावं लागेल, रेल्वेचा वेग काढावा लागेल. तो कसा, रेल्वेची लांबी किती 300 मीटर बरोबर, सिग्नल खांबास किती वेळात ओलांडते 18 सेकंदात, वेग माहिती नाही, गुणिले 5/18 घेतलं, 18 18 काय झाले कॅन्सल झाले, 5 ने 300 ला भागलं, 5 1 5, 5 7 30, शून्याशी शून्य म्हणजे x बरोबर किती आले 60. वेग काढला होता म्हणून किलोमीटर पर आवर मध्ये आला. हे पहिलं झालं. आता पुढची स्टेप हीच किंमत याच्यात टाकायची. 300 मीटर लांबीची रेल्वे एका पुलाची लांबी माहिती नाही ती मानली x. मग आता पुढे 60च्या स्पीडने किती सेकंदात ओलांडते बघा, दिलेले 39 सेकंदात ओलांडते म्हणून इथे काय केलं गुणिले 39 गुणिले 5/18 घेतलं, 6 3 18, 6 आहे 60, परत 3 ने भाग दिला, 3 1 3, 3 1 3, 3 3 9, 3 5 किती होता 65, 65 गुणिले 10 म्हणजे झाले 650. 300 प्लस इकडे आल्यावर काय झाले मायनस, म्हणजे x बरोबर 650 वजा 300, 650 मधून 300 गेले, उत्तर आलं 350, म्हणजे उत्तर आलं 350 मीटर. जो ऑप्शन असेल म्हणजे ऑप्शन नंबर डी काय तुमचा बरोबर आलेला आहे या ठिकाणी. आता हा झाला आपला 94 नंबरचा प्रश्न. आता 95 नंबरचा प्रश्न कसा सोडवायचं लक्ष द्या. 45 गुणिले 7 केलं, काय केलं 45 गुणिले 7 का केलं, तर आपल्याला पहिले एकूण संख्या काढायची आहे म्हणून. मग आता 45 गुणिले 7, 7 5 35, हातचे आले 3, 7 चौक 28, 28 आणि 3 किती होता 29, 30 आणि 31, 315. आता पुढची स्टेप, चार संख्यांची सरासरी 42 दिली म्हणून 42 गुणिले काय केलं 4 केलं, 4 दुने 8 आणि 4 चौक 16, 168 आलेलं आहे. पुढे पुन्हा गेलो, पुढे काय दिलेले शेवटच्या चार संख्यांची सरासरी 46, 46 गुणिले 4 केलं, काय केलं 46 गुणिले 4 केलं. मग आता 4 चौक 16, हा चाला 1, हे 6 चौक 24, 24 इथे आले 2, 4 चौक 16, 2 18 किती आले 164 आले. 164 आणि 168 यांची काय करतो मी बेरीज करतो, काय करून घेतो बेरीज. 4 आणि 8 झाले 12, हात चाला 1, 8 आणि 6 होता 14 आणि 1 15, हात चाला 1 2 3 आणि किती बघा 352. या 352 मधून हे 315 काय करायचे फक्त वजा करायचे, वजाबाकी केल्यावर आपल्याला आपलं उत्तर मिळून जाणार आहे. 2 आणि 5 म्हणजे 12 तून 5 गेले उरले किती 7 बरोबर आहे. 31 आणि 1 32, 35 मधून 32 गेले उरले किती 3 37, म्हणजे 37 जे नंबरचं ऑप्शन आहे ते आपलं उत्तर बरोबर आहे. ऑप्शन नंबर सी 37 हे आपलं उत्तर काय आलेले 37 आलेलं आहे. बघा पुढचा प्रश्न काय सांगतो, 18 पुरुष एक काम 24 दिवसात करता, तर 8 पुरुष 12 मुला इतके काम करता, तर 36 मुलं ते काम किती दिवसात करतील. हा आपला काय झालेला आहे प्रश्न झालेला आहे. कसं सोडवायचं बघा, 8 पुरुष किती 12 मुलांनी एवढं काम करतात, तर 36 मुलं किती म्हणून 36 आणि पुरुषांखाली क्वेश्चन मार्क मांडला, तिरकस गुणाकार केला तर 8 गुणिले 36 भागिले 12, 12 1 12, 12 त्रिक 36, 8 त्रिक किती आले 24, म्हणजे 24 पुरुषांचं आपल्याला इथे समीकरण दिलेलं आहे. आता बघा हे कसं मांडायचं, 24 काय दिलेले पुरुष इथं सांगितलेलं आहे, 18 पुरुष एक काम 24 दिवसात करता, म्हणजेच कसं सोडवायचंय 18 पुरुष एक काम किती दिवसात करता 24 दिवसात करतात, तर तेच 24 पुरुष तेच काम किती दिवसात करतील म्हणून गुणिले x आणलं बरोबर आहे. 24 इकडे आले 18 गुणिले 24 भागिले 24 बरोबर x, 24 24 झाले कॅन्सल, म्हणजेच x बरोबर किती आलेले 18 दिवस. म्हणजेच ते 36 मुलं ते काम किती दिवसात करणार आहे तर 18 दिवसात. ऑप्शन नंबर सी काय तुमचा बरोबर आलेला आहे. हा झाला आपला 96 नंबरचा प्रश्न. 97 नंबरचा प्रश्न,
सोपं आहे, घाबरून जायचं काम नाही. पॉईंट जरी पाहिले तर 9.5 गुणिले 0.085 भागिले 0.0017 गुणिले 0.19. पॉईंट नंतर किती घरे वरती आणि खाली मोजून घ्यायची. 1 2 3 4. वरती किती घरे 4. खाली बघा 1 2 3 4 5 आणि 6. खाली 6 घरे म्हणजे खाली 2 घर काय एक्स्ट्रा आहेत. 2 घरे एक्स्ट्रा असल्यामुळे पॉईंट बॅलन्स झाल्यानंतर वरती 95 गुणिले 85 आणि एकावर 2 शून्य द्यायचे आणि खालची संख्या जशा तशी लिहायची 17 गुणिले 19. 2 शून्य काय एक्स्ट्रा दिले वरती बघा 4च पॉईंट नंतर घर इथं 6 आहे, मग ते 2 एक्स्ट्रा बॅलन्स करण्यासाठी वरती 2 शून्य दिले. 17 1 17 17 5 85 19 1 19 19 5 95 पूर्ण भाग गेला. 5 5 25 25 गुणिले 100 उत्तर किती येतं 2500. किती येतं 2500. म्हणजेच ऑप्शन नंबर काय आहे डी आपला बरोबर आलेला आहे. आता बघा पुढचा काय हा व्यवहार्य अपूर्णांकावर आपण कुठे आलो पदावलीवरती आलेलो आहे. व्यवहार्य अपूर्णांक किंवा दशांश अपूर्णांक. दशांश अपूर्णांकाचा तो प्रश्न होता. आता आपण पदावलीवरच्या प्रश्नाकडे वळतोय. 45 वजा 28 वजा 37 वजा बघा इथे 15 वजा x बरोबर आहे ना. काय करायचं तो कंस काढून टाकायचा. कसा चिन्हांचा गुणाकार करून. बाहेर मायनस आतमध्ये प्लस. मायनस प्लस काय होतं मायनस 15. इथे मायनस मायनस काय होणार आहे प्लस x बरोबर किती येणार आहे 58 की जे आपल्याला ऑलरेडी दिलेले. मग आता पुढची स्टेप काय येणार आहे इकडचं ॲज इट इज लिहून घ्यायचं. 45 वजा 28 वजा 37 मधून 15 गेले उरले किती 22 अधिक x बरोबर 58. 45 वजा हे मायनस हे प्लस मायनस 28 मधून 22 गेले उरले 6. हे मायनस हे प्लस पुन्हा मायनस होणारे 6 वजा x येणारे बरोबर किती येतं 58 येतं. बघा आता पुढे 45 प्लस मायनस मायनस आणि हे बघा मायनस मायनस काय होणार आहे प्लस x बरोबर किती आले 58 आले. मग आता पुढे कसं सोडवायचं 45 मधून 6 गेले. 45 मधून 6 गेल्यावर किती उरतं आपले 39 अधिक x बरोबर किती येतात 58 येतात. हे 39 प्लस तिकडे गेल्यावर काय होणार आहे मायनस होणार आहे. म्हणजेच x बरोबर 58 वजा 39 म्हणजेच x बरोबर किती येतं राजांनो 19 उत्तर येतं. ऑप्शन नंबर बी काय आपला करेक्ट येणार. हे कसं होतं थोडं बघायला अवघड होतं पण सोपं होतं. फक्त काय होतं चिन्हांची काळजी घ्यायची होती बाकी काय एवढं विशेष नाही. मग आता पुढचा प्रश्न घातांकाचा प्रश्न आहे. बघितलं तर हाही सोपा आहे फक्त थोडा ट्रिकनेस दिलेला तो ट्रिक किंवा ती गुगली समजले का उत्तर सोडवायला सोपं जातं. इथे 8चा काहीतरी घात दिलाय म्हणून हे 64 पण 8च्या स्वरूपात करून घेतले. 64 म्हणजे 8चा वर्ग गुणिले 8चा वर्ग गुणिले 8चा वर्ग गुणिले 8चा वर्ग बरोबर. हा 8x वरती गेला काय गेला वरती गेला. बघा घातांकित संख्याचा जर गुणाकार व्यस्त केला तर घातांकाचं चिन्ह बदलतं. हा आपला घातांकाचा काय सांगतो नियम सांगतो. म्हणजेच 8चा प्लस x काय झालं मायनस x झाले. या ठिकाणी काय सोडवायचंय गुणिले 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 म्हणजेच काय होती घातांकाची या ठिकाणी बेरीज होती. बेरीज केल्यानंतर 2 अधिक 2 अधिक 2 अधिक 2 4 वेळा आले बरोबर. आता या ठिकाणी घातांकाचा 6वा नियम. 6वा नियम काय सांगतो घातांकाचा का पायासारखा असेल आणि मध्ये इक्वल टू चं चिन्ह असेल तर घातांक पण सारखा येतो. म्हणजेच मध्ये इक्वल टू चं चिन्ह टाकून काय आलेले वजा x आलेले. मग आता 2 आणि 2 4 2 6 2 8 म्हणजेच 8 बरोबर वजा x. याचाच अर्थ x बरोबर काय येणार आहे वजा 8. म्हणजेच आपला ऑप्शन नंबर किती येतो बी नंबरचा ऑप्शन काय येतो बरोबर येतो. काय येते x बरोबर वजा 8. आता बघा पुढचा प्रश्न हा येतो व्यवहार्य अपूर्णांकाचा. त्यामध्ये पण पूर्णांकयुक्त अपूर्णांक. पूर्णांकयुक्त अपूर्णांकाचं पहिले साधा व्यवहार्य अपूर्णांकात काय करायचंय रूपांतर करून घ्यायचंय. कसं बघा 10 गुणिले 3 30 30 आणि 9 किती होता 39/10 गुणिले 4 पंचे 20 20 आणि किती होता 21/5. भागाकाराचा काय करतो मी गुणाकार करतो. भागाकाराचा गुणाकार केल्यावर काय होतं पुढचा व्यवहार्य अपूर्णांक उलटा करतो म्हणजे अंश छेदात जातो छेद अंशात जातो. 3 चौक 12 आणि 1 13 पण ते वरती नाही लिहिता आता कुठे लिहावे लागतील खाली लिहावे लागतील. आणि हा 3 वरती गेला बरोबर उत्तर काढायचे आपल्याला. ठीक आहे ना. मग आता बघा 13 1 13 13 39 पुढे कशाने भाग जातोय का बघा
पुढे कशानेच भाग जात नाही, मग सरळ 5 10 50 आणि 3 आणि 3 किती होता 9, बरोबर आहे ना. 21 गुणिले 9 किती येतात आपले 189 येतात. 189 छेदिले 50. पण इथे उत्तर बघा, उत्तर कशात दिलेले आपल्याला, उत्तर पण पूर्णांक युक्त अपूर्णांकात दिले. पण जर नीट ऑब्झर्व केलं, छेदामध्ये 50 फक्त एकाच ठिकाणी, इथे 60 इथे 16 इथे 3 इथे 50 आहे. छेदात 50 एकाच ठिकाणी, म्हणून ऑप्शन नंबर ए तुमचं डोळे झाकून बरोबर येणार. ते आपण क्रॉस चेक करून बघू. बघा खालचे 50 जसे तसे 50 तरी किती येतात 150, किती येतात 150 म्हणून 3 आले. 189 मधून 150 गेले, उरले किती 39. म्हणजेच 3.39 छेदी 40 तुमचं उत्तर आलं पाहिजे. बघा मॅच झालं बघा. पण थोडं डोकं लावलं असतं हे करायची गरज पडली नसती. ऑप्शन नंबर 1 आहे आपला बरोबर. या ठिकाणी आपले मॅथ्सचं सर्व एक्सप्लेनेशन झालेले. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब, तसेच व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. त्याचबरोबर नवीन नवीन अपडेट मिळवायचा असेल तर अश्वमेध अकॅडमीच्या ऑफिसला संपर्क करायला विसरू नका. हॅव अ नाईस डे. गुड बाय.